आणि 5 सुपर ओव्हर स्कोर जर लेवल झाला तर सुपर ओव्हर केलवली जाईल। ही सूचना खेळाडू लक्षात असू द्या। आणि चला लगेच मॅचला आपण स्टार्ट करतोय। आजच्या रात्रीतील पहिल्या रात्रीतील ही शेवटची मॅच। आमच्या समवेत कमेंट्री बॉक्स मध्ये कांचनजी पालकर सर जोडले गेले, जे संपूर्ण 4 रात्रीमध्ये या स्पर्धेचा अगदी स्कोरिंगची भूमिका बजावतात। आज आवाज तुम्ही ऐकलात वैभवजी भोपी सर हरिग्राम, अमितजी मात्रे सर जोहे, नितेशजी पंडित सर मोठी जुई यांना आपण आज ऐकलं आज संपूर्ण रात्रीमध्ये। आणि चला आता मात्र शेवटची मॅच जिथे टॉस जिंकलाय तिसाई मरू 11 बोरखाड टीमने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय, हा निर्णय किती महत्त्वाचा राहील याच्याकडे देखील तेवढ्याच आतुरतेने प्रेक्षक पाहत आहेत। आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय सलामीचे खेळाडू आलेत प्रतीक घरत आणि त्याच्या सोबतीला संदेश पाटील। एकीकडे कंठवलीचा खेळाडू आहे तर दुसरीकडे धाकटे जुईचा खेळाडू। 8 गावांची मिळून एक ग्रामपंचायत आणि 8 गावचे खेळाडू खेळतात। बोरखार, धाकटे जुई, नवापाडा, टाकीगाव, विंदणे, खालसापाडा, कंठवली आणि आदिवासीवाडी हे सर्व खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील। प्रचंड मोठा ऑक्शन सोला राहिला। शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे नेते प्रीतमदादा मात्रे यांना आपण छाया रिसॉर्ट मध्ये पाहिलं, ज्यांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचा अनावरण झाला। आणि ही दमदार ट्रॉफी कोण जिंकेल, कोण जाईल सुपर 4 मध्ये, लेट्स प्ले। वेलकम ऑल ऑफ यू, शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट। सुपर 4 साठी लढत, बिग बॅटल। रोहित घरत विपक्ष दीपेश घरत असं म्हणायला देखील हरकत नाहीये, कारण 2 बिग कॅप्टन। रोहित तयार, समोर प्रतीक बॅकफुटला गेले, गॅप मध्ये खेळलेत, स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप। 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल चाललाय सीमा पार। श्री गणेश बॉल अगदी बॅकफुट वरती गेले आणि तदनंतर स्क्वेअर कट करत असताना कलात्मकता कौशल्यता पाहायला मिळाली आणि रोहितचं स्वागत केलंय 4 धावेनं प्रतीक घरत। ओ यावेळी आत वळवल्या, थोडीशी रिएक्शन राहिली गोलंदाजाची। मागील बॉल वरती 4 जरूर आल्या, परंतु नेक्स्ट बॉल वरती रोहित देखील सांगू लागला, आज देखे जरा किसमें कितना है दम। मालीचा बॉल तेवढाच वेगाने आला, आतमध्ये वळवला आणि तदनंतर प्रतीकला शांत ठेवले या बॉल वरती। 5 ओव्हरची देखील मॅच, स्कोर जर समान राहिला तर सुपर ओव्हर ही स्पर्धेची संकल्पना। स्टंप माईक तुम्ही ऐकू शकता, अगदी जोरदार आवाज इथपर्यंत पोहोचतोय। कमी गतीने टाकल्या, पुन्हा एकदा फसवल्या, आणखीन एक डॉट बॉल। या गोष्टी घडताना तुम्ही आज संपूर्ण रात्रीमध्ये पाहिल्या। मागील मॅच मध्ये रोहित 3ऱ्या षटकामध्ये आला, तिथे 1 धाव दिली, तिथून मॅच टर्न केला। सामन्याचा गेम चेंजर आहे आणि इथून तो महत्त्वाची भूमिका बजावतो। 3 बॉल हाताळलेत आतापर्यंत, फक्त प्रतीकच्या बॅट मधून 4 आल्यात। पहिल्या बॉल वरती चौकार, परंतु तदनंतर 2 बॉल वरती दहशत माजवले गोलंदाज रोहित घरतनं। कमालीची गोलंदाजी हाताळतोय, परंतु कितपत शांत राहील प्रतीक हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे। सॉफ्ट हँड न खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू तैनात आहे, धोका बनेल। ओ थ्रो अगदी उशिराने पोहोचला, बॅकअप नव्हतं, विकेट किपर स्टंप जवळ पोहोचले नव्हते, त्यामुळे रन्स इथे 1 कंप्लीट होताना पाहायला मिळते। सिंगल न संघाची धावसंख्या आतापर्यंत बिनबाद 5। शांत वातावरण आहे आणि या गुलाबी थंडीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा हा धमाका आपण अनुभवू शकता। या विभागामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा आणि उरण तालुक्यातील सर्वाधिक लोकप्रिय लीग स्पर्धा तुम्ही अनुभवता। 1 नव्हे तर 2 बाईक अगदी आयवा कॅच पकडणाऱ्या खेळाडूंसाठी। आणि म्हणूनच आम्ही उल्लेख केला की रायगडमध्ये प्रथमच हे घडतंय आणि त्याचं कारण आहे शक्ती मात्रे आणि मंगेशजी घरत यांना सर्व श्रेय जाईल। ओपा किती चांगली गोलंदाजी, सेलिब्रेशन करतोय रोहित, परंतु नक्की घडले काय पंच देखील विचारतात आणि ते कुठल्याही प्रकारचा भाग लागला नाही हे सांगत असताना इट्स अ डॉट बॉल। निर्धाव चेंडूची सांगता, बॅट्समनला अगदी शांत ठेवलं, बॉल पडल्यानंतर टर्न झाला, नंतर चांगली गोलंदाजी। कौतुक करूया रोहित घरतच्या गोलंदाजीचं। पहिल्या बॉल वरती 4 खाल्ल्यानंतर तदनंतर वापसी केली, विकेट किपर पर्यंत रोहित पोहोचला। मागील बॉल वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार, रोहित शेवटचा बॉल, फटका फसलाय, अंकुर मोकलने पकडलाय कॅच आणि दिलाय पहिला धक्का। संदेश पाटील बॅक टू पॅव्हेलियन।
लाजवाब पहिले षटक राहिले रोहित घरतच्या नावावरती फक्त 5 धावा आणि एक महत्वाची विकेट्स त्याने पटकवले पहिल्या बॉल वरती 4 आल्यानंतर पुढील 5 बॉल मध्ये फक्त 1 दिले त्यामुळे बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये नाव आहे रोहित घरत ज्यानं फक्त 5 धावा देत एक खेळाडू देखील बाद केलाय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली रोहितची न थके पाव कभी नहीं हिम्मत हारी है मैंने देखे कई दौर और आज भी सफर जारी है दमदार कामगिरी साधत असताना टीमचा कप्तान चला सीना तान कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट रोहितचा पण कौतुक करतोय तो प्रतीक आलाय पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या बॉल वरती त्याने चौकार लगावला परंतु त्याच्यानंतर तो थोडा शांत पाहायला मिळाला 4 बॉल मध्ये त्याच्या बॅट मधून 5 आल्यात नवीन खेळाडू टीमचा कॅप्टन दीपेश घरत क्रीडांगणामध्ये उतरल्या संपूर्ण स्पर्धा तुम्ही 24 लाईव्ह इव्हेंट्स अगदी एक दर्जेदार चॅनल आहे सर्व काही तुम्हाला ब्रँडेड क्वालिटीची आयोजनामध्ये तुम्हाला पाहायला मिळते बऱ्याचशा गोष्टी तुम्ही पाहिल्या आज शेअरगर्ल उद्या अगदी कॉमेंट्रीचा बादशाह हास्य सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे दशरथजी पाटील सर उद्या लावणीचा कार्यक्रम देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे प्रेक्षक याला विसरणार नाहीयेत आजच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आणि पहा रात्रीच्या जवळजवळ आता म्हणूया आपण सकाळ होणार आहे 2 तासामध्ये 3 वाजता तरी देखील प्रेक्षक घरी जायला तयार नाही त्याचं कारण आहे ही स्पर्धा सर्वांना प्रेमात पडले मिस टायमिंग या फटका फसलाय रोहित धावत सुटलाय बॉल मागे एक झाले कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी निघालाय प्रतीक आणि पाहता पाहता 2 धावा देखील त्याने कंप्लीट केल्या चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स गुड रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं ताळमेळ दीपेश एकीकडे मजबूत शरीरयष्टीचा खेळाडू आहे आणि दुसरीकडे पातळ शरीरयष्टीचा खेळाडू आहे तरी देखील इथे 2 धावा वेगाने तेवढ्याच पूर्ण केल्या या 2 धावेने संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती गुरु मस्कर बोरखार हे देखील मॅच एन्जॉय करतात त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत तिसाई मरू 11 बोरखार हा संघ उतरला धनेश डाकी या टीमचे पुरस्कर्ते आहेत शैलेशजी गावण अतुलजी ठाकूर यांना आपण पाहिलं आणि दुसरीकडे मिलिंद स्मृती वॉरियर्स संग्रामजी घरत यांनी बांधणी केलेला संघ टीमचे कॅप्टन रोहित घरत गत वर्षी रोहित घरतनं धमाल केली स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला ग्रामपंचायत प्रीमियर लीग आणि रनर अप राहिला होता रोहित घरत आज पुन्हा एकदा तेच स्वप्न घेऊन तो उतरलाय टाप केलाय बॉलला टापिंग क्रिकेट हे चालणार नाहीये कारण पॉवर प्लेचा षटक आहे दुसऱ्या ओव्हर मध्ये धावांची गरज कारण पहिल्या ओव्हर मध्ये रन्स अगदी 5च बनल्या इथे धावा काढाव्या लागतील तिसाई मरू 11 बोरखार टीम जेव्हा या स्पर्धेची पहिली मॅच दोन्ही संघ खेळले तेव्हा रोहितच्या टीमनं मिलिंद स्मृती वॉरियर्सनं पराभूत केलं आता त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी दीपेशचा संघ देखील तयार आहे पण तू किती फाईट करतील 5 षटकांची मॅच कमीत कमी 5 ओव्हर मध्ये 55-60 धावा कमीत कमी तरी बनायला हव्यात परंतु रोहित घरत असा खेळाडू आहे जो नेहमीच आपल्या ताकदीनं सामने फिनिश करण्याची नेहमीच तो जिद्द ठेवतो आणि त्याच्या विरोधात किती संघर्ष करतील ते म्हणजे तिसाई मरू 11 बोरखार लॉफ केलाय बॉलला समोर खेचलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे लॉंग ऑनला दीपेश घरत बॅक टू पॅव्हिलियन भाई मात्रेचं आयोजन अलग हे लागतात एक मंगेश भाई घरचं आयोजन अलग आता आवाज घुमणार एक ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग टाकी जुईकरांची ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग आता आवाज घुमणार एक ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग टाकी जुईकरांची ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग हॅलो अगदी तुम्ही आमचं व्यासपीठ पाहू शकता प्रचंड मोठं व्यासपीठ आणि प्रथमच धाकटीजुई नगरीमध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं MMV धाकटीजुई पुरस्कृत ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग मंचावरती तुम्ही मनोजजी घरत दीपकजी घरत विशालजी पाटील सनी घरत त्यांच्या समवेत मंगेश मधुकर घरत रोहन भोईर सुशांत याने कॅच पकडल्या मंचावरती तुम्ही पाहू शकाल मनोज घरत तदनंतर परेश मात्रे धीरज पाटील यांना आपण पाहताय इथे फटका चांगल्या पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल बॅटिंग व्हायला हवी बॉल पाठवलाय सीमारेषा पार तिकडे खेळाडू इशारा करताय षटकार चला पंच पहा नक्की काय घडलं असं खेळाडून सांगितलंय बॉल सीमा पार षटकार शक्ती भाई मात्रे आमचा मंगेश भाई घरत आमचा मन है त्याच्या शब्दात दादा मन है त्याच्या शब्दात ग्रामपंचायत विंदाने प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात ग्रामपंचायत विंदाने प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात
या षटकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती आणि अशा फटक्यांची तर आवश्यकता आहे. आणि असं म्हणतात की निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात तर पॉझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवत असतात. त्यामुळे पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मकता, सेल्फ कॉन्फिडन्स या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आता इथून पेटून उठावं लागेल. ज्या पद्धतीचा संघर्ष राहिलाय, सुरुवात खडतर जरूर झाली. रोहितनं घाम फोडला होता, मग तो धावांची गरज आहे. स्विच हिट केलाय, आणखीन एक दिमागदार फटका, बॉलला पाठवलाय सीमा पार, 4 रन. ग्रामपंचायत इंद्राने प्रीमियर लीग बघा, आयोजन हाय भारी, खेळाडूंचा खेळ बघाया आज जनता आली सारी. चांगला फटका ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. बॉलची वाट पाहिली आणि त्याच्यानंतर करेक्ट कार्यक्रम साधला. धावा मिळतात 4 धाव फलकावरती 18 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 5 बनल्या, परंतु आतापर्यंत 13 धावा या ओव्हरमध्ये खर्च झाल्या. स्पर्धेमध्ये एक्स्ट्रा रन फार कमी पाहायला मिळाल्या. व्हाईट बॉल, नो बॉल या गोष्टी आज खेळाडूंकडून आम्ही पाहिल्या. अठरा धावा, 2 खेळाडू बाद, 5 षटकांची मॅच. दुसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत 13 धावा या ओव्हर मध्ये खर्च झाल्या. शेवटचा बॉल, आणखीन एक स्विच टप्पा टाकलाय आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा छपराक दिले. बॉल चाललाय दणदण करत सीमा पार. बॅक टू बॅक 4 रन. दोन षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये रोहितनं फक्त 5 दिल्या, परंतु दुसरं षटक डोकेदुखी ठरलं. अगदी 17 धावा आणि या 17 धावेनं आता धाव फलकावरती धावा पाहू शकता तुम्ही. एक खेळाडू बाद, तब्बल 22 धावा धाव फलकावरती. अद्याप 18 बॉल. तू पाहूया रोहित घरात पुन्हा एकदा आल्या आणि जेव्हा जेव्हा रोहित आलाय तेव्हा तेव्हा कमीच धावा पाहायला मिळाल्यात. त्यामुळे हे षटक रोहित कशा पद्धतीने हाताळतील, कारण खेळाडू आता चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करतायत. इथे पार्टनरशिपची गरज होती, ती पार्टनरशिप बनली दोन्ही खेळाडूंमध्ये. त्या पार्टनरशिपला ब्रेक लावेल का रोहित? सॉफ्ट हँडने खेळलेत, सावध पवित्र आखलाय. बचेंगे तो और लढेंगे या युक्तीनुसार स्ट्राइक रोटेट करतायत. एक सिंगलनं संघाची धावसंख्या 23, 2 विकेट्स. 23 वरती 2 खेळाडू बाद. कॅप्टन दीपेशनं टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचं धाडस दाखवलं. सुरुवातीला निर्णय चुकला असं जरूर वाटलं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये रन्स बनल्यात, त्यामुळे संघर्ष करतायत खेळाडू. मॅच मध्ये आपण चर्चा केली, कमीत कमी 58-60 तरी यायला हव्या आणि तिथपर्यंत पोहोचणं तेवढंच गरजेचं आहे. डू ऑर डाय मॅच. जिंकाल तर सुपर 4, एक स्पर्धेची ट्रॉफी तुम्ही जिंकू शकताय. फिरून खेळण्याचा प्रयत्न. रोहित गोलंदाजी ट्रॅक वरती प्रचंड वेग आहे रोहितकडे आणि एका वर्षामध्ये रोहितनं 6 बाईक जिंकल्यात. युवा खेळाडूंपैकी सर्वाधिक भरीव कामगिरी करणारा हा रोहित घरात आपल्याला पाहायला मिळतोय. 26 दिवसामध्ये 3 बाईक रोहितच्या नावावरती आहेत. एवढा क्षमतेचा खेळाडू. उरण प्रीमियर लीग, उरणचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणायला देखील हरकत नाहीये आणि तो सध्याच्या घडीला बॉलिंग करतोय. बॅटची एज, मागे चाललाय बॉल आणि रोहितनं पटकावले आणखीन एक सफलता. बॅट्समन झेलबाद. ग्रामपंचायत प्रीमियर लीग, लीग विंधनेची. प्रीमियर लीगचं आयोजन केलं दातीजुई संघाने. आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा मात्रेची. आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरतची. आता जाईल तिथं चर्चा आमच्या शक्ती दादाची. आता जाईल तिथं चर्चा आहे आमच्या मंगेश दादाची. रोहित घरत या गोलंदाजाने यश पटकावलंय. 2 खेळाडू बाद. संघाची धाव 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत आणि संघाची धाव संख्या 23 धावा. करंट रन रेट तुम्ही पाहताय 9.2. अगदी संथ गतीची बॅटिंग. ही चर्चा आपण केली की रोहितचं षटक कदाचित टर्निंग पॉइंट राहील, कारण मागील ओव्हरमध्ये 17 आल्या. इथे तो धावा थांबू शकतोय आणि तेच कार्य त्यानं साधलंय आणि आता पुन्हा एकदा अडचणीमध्ये वाढ निर्माण केली. गोलंदाजी डिपार्टमेंट रोहित घरत या गोलंदाजानं चांगली कामगिरी त्यानं साधले. 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव आणि एक खेळाडू देखील बाद केलाय. नवीन खेळाडू आलेत, यश जोशी. टाकीगावचा हा खेळाडू. बॅकफुट वरती गेले, टक आवाज आला आणि
क्षेत्ररक्षक पोहोचले, थोडेसे फ्लंबल आणि त्याचा फायदा उचलतील. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील, कारण एक एक धावेला महत्व आहे. सुपर ओव्हर राहील, टाय झाला सामना तर सुपर ओव्हर राहील, त्यामुळे एक एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल. इथे या सिंगल संघाची धाव संख्या 25, लॉस ऑफ द 3 विकेट तिसाई अँड मरू 11. बोरखा टीमची धाव संख्या, बोरखाचे समर्थक देखील मोठ्या संख्येने आहेत, कारण त्यांना ठाऊक आहे जिंकलो तर आपल्या नावाच्या गावाचा डंका वाजेल. सपोर्ट करतायत गावच्या संघाला. 8 गावचे मिळून खेळाडू असले तरी गावाचं नाव आहे. इथे फेकी खराब केले, चला कदाचित दुसरी धाव मिळेल. नाराज आहेत रोहित, या गोष्टी व्हायला हव्या, कारण इथे खराब फेकी. रोहितला ठाऊक आहे शेवटची मॅच आपण खेळतोय, सुपर 4 मध्ये पोहोचायचे आहे, त्यामुळे एक एक धावेचं महत्व. मागील बॉल वरती देखील एक एक्स्ट्रा मिळाली, इथे देखील खराब थ्रो, काही गरज नसताना थ्रो केल्या आणि या धावा कदाचित महागड्या ठरतील का. आणि ज्या पद्धतीने रन्स आता सध्याच्या घडीला खर्च करतायत यश जोशी हा खेळाडू टाकी गावचा, त्याच्याकडून अपेक्षा आहेत आज फटका चांगल्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू तैनात आहे सूरज नवाले. पुन्हा एकदा थ्रो खराब, चला बॅकअप आहे, त्यामुळे रन्स मिळते फक्त एक धाव. पुन्हा एकदा रोहितनं चांगली कामगिरी केली, त्यामुळे पुन्हा एकदा उद्या टाळ्या रोहितसाठी. एक खेळाडू बाद करत या ओव्हर मध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त 6 धावा, म्हणजे 2 षटकर रोहितनं हाताळलेत आणि 2 षटकांमध्ये 11 धावा देत 2 खेळाडू रोहितनं बाद केलेत. मैत्री मिली नवीन तो स्फोट धाकटी जुई गावाचा, जाईल तिथं दरार हाय त्यांच्या संघाचा. मैत्री मिली नवीन तो स्फोट धाकटी जुई गावाचा, जाईल तिथं दरार हाय त्यांच्या संघाचा. संग्राम घरात दादानी या स्पर्धेला बाईक दिली, संग्राम घरात दादानी या स्पर्धेला बाईक दिली. आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा म्हात्रेची, आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरात. 2024 पहिलं पर्व राहिलं आणि त्याचं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकताय. लाजवाब पहिलं पर्व पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर दुसरं पर्व जे प्रत्येकाला प्रेमात पाडतंय. ज्या पद्धतीचं आयोजन, सुरुवातीलाच उल्लेख आपण वारंवार ती चर्चा करतो की उरणमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारी ग्रामपंचायत प्रीमियर लीग आणि या भव्य सोहळा तुम्ही एन्जॉय करू शकता. चला नक्की खेळाडू कशासाठी गेले. मॅच चालू झाल्यानंतर पाणी घेऊन पोहोचलेत. बॅट्समन स्ट्राईक वरती आले, बॅटिंग साठी तयार होते आणि तदनंतर ते पाणी घेऊन चाललेत. कदाचित बॅट्समनला गरज देखील नव्हती पाण्याची. चला वेगळा कदाचित मेसेज या पाण्यामध्ये, कारण धावा थांबवल्यात रोहितनं. स्क्रीनवरती तुम्ही आमचे आयोजक पाहताय मंगेश मधुकर घरत आणि त्यांच्या समेत एक उत्कृष्ट खेळाडू. एकीकडे तुम्ही सनी घरतला पाहताय आणि एक उत्कृष्ट गोलंदाज धाकटीजुई क्रिकेटमध्ये विशालजी पाटील यांची भूमिका आम्ही पाहिले आणि एक नामांकित कॉमेंटेटर्स. पूर्वीच्या काळामध्ये जो आवाज सातत्याने प्रेक्षकांनी ऐकलाय विशालजी पाटील यांना देखील आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता. धन्यवाद. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुलटॉस होता, इथे देखील प्रतीकचा फटका ऑलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक कीपरकडे कॉल केलाय रोहितनं. पुन्हा एकदा थ्रो चुकीचा आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी. इथे खेळाडू होतील धावबाद. आणखीन एक खेळाडू धावबाद झालाय. अगदी स्टंप माईकची संकल्पना, खेळाडू काय बोलतात ती चर्चा अगदी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत, लाईव्ह पर्यंत घर बसल्या देखील प्रेक्षकांना ऐकायला मिळेल. इथे फटका फसलाय, अंकुर मोकल पुन्हा एकदा पोहोचलाय आणि प्रतीक घरतला दिला परतीचा इशारा. स्टंप माइक चेक करा. ओके.
5 खेळाडू बाद अर्धा संघ गारद गेलाय 29 वरती. बॅटिंगचं कंबरड मोडलंय. सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये 5, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17, तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा आणि हे चौथं षटक देखील आत्ताच्या घडीला चांगलं राहिलंय. फिरून खेळण्याचा प्रयत्न. 7व्या क्रमांकावरती बॅट्समन आलेत. श्रवण हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बोरखारचा खेळाडू आणि त्याच्या सोबतीला सौरभ हा खेळाडू पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती श्रवण आलेत. नॉन स्ट्राईक वरती सौरभ. लेग बाईटचा इशारा दिला अंपायर्सने. एक्स्ट्राच्या सायनं धाव फलकावरती वाढ होईल. धाव फलकावरती धावा लागल्यात. 5 बाद 30 धावा. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि शेवटच्या 9 बॉल मध्ये किती धाव संख्येपर्यंत पोहोचेल. पुढे आले बॅट्समन. शफल झाले. तदनंतर स्टेप आउट करून हा फटका खेळला अलॉंग द कार्पेट. ऑन साइडला पुन्हा एकदा विकेट किपरनं कॉल केला परंतु थ्रो पोहोचेपर्यंत 2 तेवढ्याच वेगाने पूर्ण झाल्यात. 32 धावा. कॅप्टन रोहित खुश असतील कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजांनी कामगिरी केली हव्या तितक्या धावा बनल्या नाहीयेत. त्यामुळे पुन्हा एकदा गत वर्षीचा रनर अप कॅप्टन जे स्वप्न पाहिलंय त्याच दिशेने वाटचाल. परंतु कदाचित यंदा नवीन संघ पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये. मिस टायमिंग. फिल्डर अंकुर मोकल पुन्हा एकदा बॉल खाली आणि या मॅच मधला तिसरा कॅच त्याने पकडलाय. बॅट्समन होतील झेलबाद. या प्रीमियर लीगला मिळतोय बघा मिळतोय त्याला मान. अंकुर मोकलनं 3 कॅच पकडल्यात आणि आता पारितोषिक लावलंय कुणाल पाटीलनं. आता जर बॉल नुसता पकडला तरी देखील 500 रुपये. रोहित घरत आणि कुणाल पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे 500 रुपये. चला खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक आहेत ते कृपया पाय आपण बाहेर काढा बाउंड्रीच्या बाहेर आणि कृपया आपण बाउंड्रीच्या लांबच बसा. खेळाडू कक्षाजवळ मी प्रेक्षकांना सूचना देतोय. अद्याप पाय बाहेर काढले नाहीयेत. ऑन साइडला बॉल चाललाय. रन्स मिळेल 1. पहा प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतोय बाउंड्रीच्या आतमध्ये जे पाय टाकून बसलेत प्रेक्षक कृपया लक्षपूर्वक ही सूचना आहे का आतमध्ये बसा आपण बाहेरच्या दिशेने बसा. चला ती बाउंड्री आहे जो दोरा आहे ना तो ती बाउंड्रीचा भाग आहे त्यामुळे विनंती करतोय. चला स्कोररच्या अहवालानुसार ओव्हर संपले कंप्लीट झाले. पहिला बॉल रनआउट विकेट. दुसऱ्या बॉलवरती विकेट्स. तदनंतर तिसरी लेग बाईज. चौथ्या बॉलवरती 2. 5व्या बॉलवरती विकेट्स आणि 6व्या बॉलवरती 1 सिंगल. टोटल 6 बॉल. चार षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 खेळाडू बाद 33 धावा. 6 बाद 33. शेवटचं षटक आणि हे षटक टाकण्यासाठी अंकुर मोकल हा गोलंदाज मैदानामध्ये आलाय. धाकटीजीचा खेळाडू 3 कॅच पकडल्यात. अंकुर साठी पारितोषिक आहे. कुणाल पाटील रोहित घरत 500 रुपये जे कॅश प्राइज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहे सध्याच्या घडीला. आणि धावांची गरज आहे. तिसाई मरोले बोरकार टीम. टप्पा बॉल परंतु वेग चांगला आहे त्यामुळे इथे देखील बॅट्समन थांबूनच राहिले. शेवटचं षटक आणि ही अपेक्षा नाही आहे कारण कमीत कमी इथून 15 तरी यायला हव्या जेणेकरून 48 49 इथपर्यंत राहतील. मॅच पाहणारे प्रेक्षक देखील मॅडी हेच म्हणत असतात प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी 10 तरी आल्या तरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो संघर्ष खेळाडू करतील. कमीत कमी 50 व्हायला हव्या 5 ओव्हरमध्ये. धाव फलकावरती अवघ्या 33. शेवटचं षटक उरलेत 5 बॉल. अंकुर तयार राहून द विकेट्स ना. पुढचा बॉल पुढे टाकलाय. बॉल लाईन चेक केले अंपायर्सना. इट्स अ व्हाईट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. एक्स्ट्रा रन. धाव फलकावरती 34 धावा. शेवटची मॅच पहिली रात्र स्पर्धेची आणि उद्या दुसरी रात्र आहे जी आपण लवकरात लवकर सुरू करू. ठीक 6 वाजता स्पर्धा अगदी खेळाडू रिपोर्टिंग करतील आणि 6:30 ला पहिला बॉल पडणार आहे. त्यामुळे विनंती करतोय पहिल्या मॅच मध्ये खेळणारे संघ वेळेवरती उपस्थित राहा. डेड बॉलचा इशारा. थोडेसे फ्लंबल झाले. खेळाडू काय बोलतात ते कॅच होते कॅमेरा अगदी साऊंड मध्ये. 4 खेळाडूंची मागणी केली रोहितनं. सुंदरसं क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये ही मोठी स्पर्धा या विभागाची.
ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय. पहिल्या रात्रीमध्ये प्रचंड यश आमच्या आयोजकांना मिळालं. नेक्स्ट बॉल अंकुर, इथे मिस टायमिंग या फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती. क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकच मिळेल. दुसऱ्या धावेसाठी निघालेत परंतु दुसरी धाव धोक्याची राहील. रन्स मिळते फक्त एक सिंगल आणि या सिंगलनं धाव फलकावरती 35 धावा. थेंबे थेंबे तळेसाचे या युक्तीनुसार अगदी संघाला पुढे नेण्याचं काम करतायत. तो सिंगलनं तेवढा फरक पडणार नाहीये. मिलिंद स्मृती वॉरियर्स टीम या संघाचे पुरस्कर्ते संग्रामजी घरत संघाच्या कामगिरीवरती ते देखील खुश आहेत. या टीमचे कोच मनोज घरत यांना देखील आपण पाहू शकता. प्रचंड वेगवान बॉल, विकेट किपर देखील थोडेसे अचंबित राहिले. एवढ्या वेगाने बॉल आला. डॉट बॉल 24 सांगता प्रत्येक डॉट बॉल प्रेशर. सुरुवातीचे खेळाडू अपयशी राहिले. दीपेश स्वस्तामध्ये परतला. प्रत्येक 8 बॉल खेळलाय, फक्त 9 धावा. त्यामुळे सलामीमध्ये तेवढा दमखम नव्हता. स्टार्ट फार महत्वाची होती. सुरुवातीला धावा कमी बनल्या. रोहितचा आपण विशेष कौतुक करतोय. 2 षटके त्याची महत्वाची पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न केला. डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग मध्ये बॉल चाललाय. स्क्वेअर लेगचे खेळाडू पोहोचलेत. रनआउटची संधी आहे आणि इथून तिसऱ्या धावेसाठी निघालेत खेळाडू. नक्की घडले काय? 2 धावा पूर्ण झाल्यात अंपायर सांगतायत आणि तिसरी धाव घेत असताना बॅट्समन धावबाद. तो चला इथून थर्ड अंपायर टीव्ही अंपायर फिल्डिंग डिपार्टमेंटनं मागणी केली. टीव्ही अंपायर चेक करतील नक्की दुसरी धाव कंप्लीट झाले की पोहोचलेत की नाहीये त्याची पडताळणी आपण करूया. किती क्लिअरिटी आहे, क्वालिटी. टीव्ही अंपायर्स डिसिजन बॅट्समन नॉट आउट आहे. इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्या धावेसाठी बॅट्समनला मात्र परतावं लागेल. मुख्य स्क्रीन वरती आपण लगेच दाखवतोय नक्की काय घडलं होतं. चांगला थ्रो आला, रोहितनं कनेक्ट केला परंतु बॅट प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले. टीव्ही अंपायर्सनं सूचित केलं आणि इथून 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावेनं धाव फलकावरती 37 धावा 37 रन्स धाव फलकावरती. शेवटचं षटक आहे आणि अंकुरनं आतापर्यंत दमदार कामगिरी केली. उर्वरित या इनिंग मधील 3 बॉलचा आय थिंक खेळ राहिला आणि शेवटच्या 3 बॉल मध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे. दोन बॉल राहिलेत. येत्या 2 बॉल मध्ये मोठा फटका येईल का? आणि ती गरज देखील आहे. इथे देखील चांगला बॉल, मागे चाललाय बॉल, डायरेक्ट हिट. बॉल ठेवला हातामध्ये. रन्स मिळेल फक्त एक सिंगल आणि एका धावेनं 38 धावा. शेवटचा बॉल राहिला या इनिंग मध्ये, शेवटचा बॉल. आणि शेवटच्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा आपण वैभवजी भोपी सरना जरूर ऐकू. सातत्यानं जो आवाज या नगरीमध्ये प्रेक्षकांनी बऱ्याच वेळा ऐकलाय आणि पुन्हा एकदा शेवटच्या रात्रीमध्ये ते देखील जॉईंट होतील. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. मराठीमधील एक गोड आवाज. इथे शेवटचा बॉल, अंकुर मोकल तयार. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. यॉर्कर टाकलाय. बॉल पंचांचा इशारा येईल. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. धाव फलकावरती धावा पाहू शकाल. 7 खेळाडू बाद, 40 धावा. 39 धावा, 39 बनल्यात. लॉंगॉनला चाललाय बॉल. खेळाडू तैनात. 1 झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना बॅट्समन होतील धाव बाद आणि इथून पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झालाय कंप्लीट. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तिसाई मरू 11 बोरखरनं धावा काढल्या. 40 धावा आणि मॅच जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 41 धावेची आवश्यकता येणाऱ्या 30 बॉल मध्ये. 30 बॉल 41 ची आवश्यकता. मॅच कोण जिंकेल, पहिल्या रात्रीमध्ये कोण थेट सुपर 4 मध्ये दाखल होईल हे ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदलाव. आणि या कॉमेंट्री बॉक्स मध्ये शेवटच्या टर्न साठी जॉईंट होतील वैभवजी पोपी सर, मॅन फ्रॉम हरिग्राम.
चला मॅचच्या अंतिम सत्राकडे बोलूया. संयम करत आपलं मनपूर्वक आभार. चला सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. मिलिंद स्मृती वॉरियर्स 41 करायच्या विजयासाठी तिसाई मोरोय बोरखार अगदी या संघाविरुद्ध. हे दोन संघ सुरुवातीला आजच्या रचनेमध्ये अगदी दुसरी लढत खेळले आणि तेच दोन संघ पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी एकमेकांसमोर आलेत. अपयश कास अगदी जवळून पाहिलाय. तिसाई मोरोय बोरखार या संघाने दीपेश घरेतम आणि तदनंतर उभारी घेतली या टीमनं आणि आता मैदानामध्ये मिलिंद स्मृती वॉरियर्सला करायचे 41-30 बॉल मध्ये. रात्रीच्या ठीक 3:18 झालेत. आज उद्घाटन होतं त्यामुळे थोडस उशिरानं आपल्याला सुरुवात आपण केली, परंतु उद्या अगदी वेळेवर आपण सुरुवात करणार आहोत. खूप दमदार राहिले स्पर्धेचं आयोजन. 10x20 LED स्क्रीन, त्यासोबत अगदी बघतो आपण शार्फीज, अगदी तेवढंच दिव्य अशा फ्लोट लाईट्स, 3 ऑफिशियल अंपायर्स जे टेनिस विश्वामधील नामांकित अंपायर्स, आमचे विद्यमान उपसरपंच केवाई कांचन पालकर. भरपूर मोठी जबाबदारी गत वर्षी देखील त्यांनी घेतली, स्पर्धा यशस्वी करून दिली आणि यंदाही त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी स्कोरिंगची असेल या स्पर्धेची असेल. पहिल्याच रात्रीमध्ये अगदी बघितलं आमचे महाराष्ट्र भूषण नितेजी पंडित सर, तदनंतर आम्ही म्हात्रे, सिद्धूपाजी जोहे या गावचे भूमिपुत्र, अगदी आपण संयम घरे त्यांचा आवाज ऐकलात. आणि तदनंतर आता ही 4 संघांचा प्रवास आजच्या रात्रीतील, ज्यामध्ये 2 संघांना या स्पर्धेमध्ये त्यांचं स्वप्न अर्धवट ठेवावं लागलं आणि अंतिमचे 2 संघ या स्पर्धेच्या अस्तित्वासाठी थोडंसं स्पीडअप आपण करूया. सलामीवीर मैदानामध्ये ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये ज्या खेळाडूचा दमदार परफॉर्मन्स राहिला मागे 2 मॅच मध्ये, अगदी या गोष्टीचा उल्लेख संयमने केला. 26 दिवसामध्ये 3 बाईक आणि संपूर्ण अगदी आतापर्यंत ज्या खेळाडूंना आपल्या कारकिर्दीमध्ये 6 बाईक, 1 बाईक या स्पर्धेमध्ये त्यांनी जिंकली असा रोहित गरत आणि त्याला साथ देण्यासाठी सिद्धार्थ ठाकूर हे 2 ओपनिंग ब्लास्टर्स आलेत. आणि तेवढाच मागे मॅच मध्ये उल्लेखनीय गोलंदाजी त्याने केली, गोलंदाजीतून विध्वंसक गोलंदाजी त्याने केली असा अंकेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होणार आहे. विशाल पाटील सर मैदानामध्ये, हिरामन भोसले सर मैदानामध्ये, त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आलाय. मॅच ऑन होते. पहिला बॉल अंकेश आणि त्याला फाईट करते रोहित गरत ऑन स्ट्राईक. पहिल्याच बॉलवर आक्रमण करायचं होतं, इनफिल्डच्या वर बॉल चालला आहे, अगदी कव्हर पॉइंट कडे लाऊड कॉल आला. पंच अगदी बघू शकता ऑलरेडी त्यांचा कॉल आलाय तिथे, नो बॉल कॉल, ओव्हर स्टेप झाले. पंच सांगतायत डेफिनेटली, त्यामुळे नो बॉल आलाय. अपकमिंग बॉल फ्री हिट. सर्व आंतरराष्ट्रीय नियम प्रत्येक टेनिस विश्वामध्ये आता फॉलो केले जात आहेत आणि अगदी प्रत्येक नो बॉल नंतर असतो तो फ्री हिट आणि तो फ्री हिट अगदी बघायला मिळेल इथे. याच मैदानामध्ये त्याने 1 बाईक मिळवली. सुरुवातीची पहिली बाईक वाकडीच्या मैदानावर, तदनंतर दुसरी बाईक केरवलेला, तिसरी याच मैदानावर रजनीमध्ये, अगदी याच लीग मध्ये धाकटी जुईच्या मैदानावर, चौथी उसाटणीमध्ये आणि 5वी यंदाची सीझनची उरण प्रीमियर लीग आणि तदनंतर 6वी बाईक धुतूम येते असा रोहित. फ्री हिट होता तेज तराराला. अंकेश पाटील चॅलेंज करत असताना धावसंख्या कमी आहे या मॅच मध्ये, त्यामुळं स्वतःला झोकून द्यावं लागेल, गोलंदाजीतून सर्वस्व समर्पण करावं लागेल. हीच ती वेळ आहे जिथे तुमच्या मेहनतीची पोच पावती तुम्हाला मिळवायची आहे आणि या मॅच मध्ये लढत असताना स्वतःशी संघर्ष तुम्हाला बाळगावा लागेल, तर हा सामना जिंकता येईल. इथे दिशा दर्शक हा फट करायला आहे, उछलता बॉल, उछलता जबाब, बॉल चालला डीप मध्ये, अगदी बघू शकता कव्हर पॉइंट मध्ये पंच आम्हाला इशारा करतात 1 टप्पा सीमा पलीकडे. पंचांनी चौकार जरूर दर्शवला होता, परंतु खेळाडू काय सांगतायत
पंचांनी निर्णय त्यांचा मागे घेतला आला अगदी बिग हिट षटकार. यमयंगी धाकटी जुई स्पर्धा मालाची यमयंगी धाकटी जुई स्पर्धा मालाची आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा म्हटलेची आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरातची आता जाईल तिथं चर्चा आमच्या शक्ती दादाची आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश दादाची. क्या बात आहे. शक्ती शेठ म्हात्रे मंगेश शेठ घरत अप्रतिम टुर्नामेंट. यशाच्या पाठीमागे भरपूर लाऊड अपील अपिलामध्ये उत्साह भरपूर होता. पंच सांगतात की बॅट अँड बॉल मध्ये ब्रश जरूर झालं, कॉन्टॅक्ट जरूर जमला, परंतु आणि यस डेफिनेटली याची चर्चा सुरू होती. अगदी बघू शकता तर दोन्ही पंच एकत्रित येत आहेत, सल्ला मसलत होत आहेत. योग्य निर्णय जरूर तुमच्यापर्यंत पोहोचेल. खेळाडू तुम्ही इन ऍक्शन मध्ये राहा, तुम्हाला फिल्डिंग तुमची सेट करून ठेवायची. तुमचं काम तुम्ही अपील करत असताना पूर्णत्वाला नेले आणि त्यामुळे चर्चा अगदी सुरू असताना दोन्ही पंचांमध्ये सल्ला मसलत. प्लीज फिल्डिंग लावून घ्या. दीपेश डिसिजन पेंडिंग, थोडा वेळ प्रतीक्षा. पंच भरपूर क्वालिफाईड आहेत, त्याच्यामुळं मला वाटत नाही सत्याशिवाय अपिलाला बली तर ते पडणार नाही. सत्य आणि पडताळणी करणं त्यांचं काम असतं. वेट सम टाइम, थोडी वेळ प्रतीक्षा करूया. भरपूर चर्चा सुरू होते बघा. दीपेश आणि तिकडे रोहित मध्ये थोडी फनी कमेंट्स. यस रेफर केलं पंचांनी थर्ड अंपायर कडे. ग्राउंडेड होऊन बॉल डायरेक्ट विकेट किपर कडे गेलाय की अगदी न होता हे चेक केलं जाईल. ग्राउंडेड होऊन गेले की डायरेक्ट गेले पंचांना बघायचं. यस डेफिनेटली. पंच बॉल ग्राउंडेड होऊन गेलाय. चला जाऊया आपण मैदानामध्ये. गुड डिसिजन. 24 लाईव्ह इव्हेंट्स, थँक्यू फॉर तुमचं मनपूर्वक आभार. खूप चांगले इव्हेंट्स म्हणून तर आज 3 लाखाहून टप्पा त्यांनी पार पाडलाय. त्यासोबत स्टम्प्स माईक ही संकल्पना पहिल्यांदा ग्रामीण बॉल विश्वामध्ये त्याने आणली. बॉल ट्रॅकरांना अगदी त्याची चर्चा सुरू होती. थोडस महाग आहे बॉल ट्रॅकिंग आणणं, अल्ट्रा एज आणणं. या टेनिसच्या विश्वामध्ये आपल्या लाईव्ह इव्हेंट्स वाल्यांसाठी खर्चिक गोष्ट आहे, परंतु लवकरच त्याही गोष्टी टेनिसच्या विश्वामध्ये येतील यात मात्र शंका नाही. डिफेन्स माहिती या षटकामध्ये अगदी स्वतःला जेवढं वाचवता येईल, कारण अंकेश म्हटलं अंकेश पाटील तर त्याचं एक चांगला स्पेस मैदानामध्ये वेगावर स्वार होऊन सातत्याने हा गोलंदाजी करत असतो. आणि रोहितचं वय वर्ष जरी कमी असलं तरी कारकीर्द क्रिकेटमधील काही वर्षांचे असले तरी या खेळाडूचा अनुभव प्रचंड आहे. क्रिकेटमध्ये फक्त तुमचा फॉर्म, जसं म्हटलं जातं ना की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. ज्या क्षणाला तुमची बॅट बोलत नसते त्या क्षणाला तुमचं काम येतं अनुभव, तुमचा क्लास, आणि तो क्लास या खेळाडूंना सातत्याने टिकून ठेवला. आणि फॉर्म तेवढा भन्नाट आहे मैदानात येतं. पहिल्यांदा सिद्धार्थ ठाकूर ऑन बोर्डवर आहे 10 रन. ड्राइव केला ऑन राईट खेळाचा पर्यंत बॉल चालला मिड ऑन मध्ये. चांगली फिल्डिंग, रोहितनं नकार दिला. बचेंगे तौर लढेंगे आणि म्हणून तो म्हटलं जातं ना सर सलामत पगडी 50. आणि ते सांगत असताना मैदानामध्ये अंकेशचं पहिलं षटक ज्यामध्ये आतापर्यंत 10 रन तरी खर्च केलेत. पहिला बॉल नो बॉल होता त्यामुळे एक एक्स्ट्रा बॉल त्याला रिलीज करावा लागेल. 41चं टार्गेट आहे आणि रिकॉर्ड रन रेट सांगते की पहिल्या सत्रामध्ये अगदी पहिल्या षटकामध्ये जे रन आले ते चांगले आहेत. थोडंसं टायमिंगला महत्व द्यायचं होतं. रोहित सांगत असताना की हा तुम्हाला डाऊन द ग्राउंड किंवा तुम्ही कव्हर मध्ये खेळू शकला असता, पण इथे क्रॉस पॅडेने खेळायचा प्रयत्न केलाय. ओव्हर मात्र एंड होईल. पहिलं षटक संपलंय. 41चं आव्हान आहे. 41 करायचे आहेत मिलिंद स्मृती वॉरियर्सला. तिसाई मोरोई बोरखरच्या अगेन्स्ट आणि पहिल्या ओव्हर मध्ये आले 10 बिनबाद. थोडस फास्ट केला. प्लीज फिल्डिंग लावून घ्या दीपेश.
चला मॅच ऑन होते. सेकंड ओव्हरला सुरुवात होणार आहे. पहिलं अंकेशचं षटक 10 धावांचं कोणते विकेट गेलेले नाही. विलियम्स स्मृती वॉरियर्सच्या दृष्टिकोनातून चांगली सुरुवात मैदानात त्याने झाली आहे. प्लीज फास्ट तुम्हाला खेळायचं. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपलीच पाहिजेत. याची दक्षता घ्या फिल्डिंग टीम. 10 रन ऑन बोर्ड, ज्यामध्ये एकट्या 5 बॉल मध्ये 9 रोहितने केले. 2 बॉल मध्ये अगदी बघितलं सिद्धार्थ ठाकूर ज्याला खातं खोडता आलं नाहीये. यश जोशी हा बॉलिंग साठी सज्ज झालाय. सेकंड पॉवर मध्ये पहिल्याच बॉलवर हल्ला करायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट जुळला, परंतु बघितला पाठीमागे वळून बॅकअप साठी कोणी नव्हतं ना सेकंड कडे. परंतु या क्षणाला या चान्सेस घ्यायचे असतात. खेळाडू जरूर दूर होते. रोहितला इथे थांबवण्यामध्ये यश मिळालं तर मॅचचं चित्र काही वेगळं असेल तिसऱ्या मरोयाच्या दृष्टिकोनातून. परंतु जर रोहितची बॅट मैदानामध्ये चालली तर मॅच होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. हे चांगलंच ठाऊक आहे. तेवढी क्षमता सिद्धार्थ ठाकूर देखील आपल्यामध्ये राखतो. बघायचं रोखठोक बाण आहे. विचार करत स्वतःला प्रश्न विचारा, इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागेल, किती कष्ट करावे लागलेत. रनवे मध्ये थोडंसं अडचण. आपण डेड बॉलचा इशारा आम्हाला कळत असताना यश जोशी पहिल्या बॉलवर सिंगल आले. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम रोहितने केल्या. जबाबदाऱ्या दिल्या सिद्धार्थ ठाकूरच्या. कारण मॅच विनिंग मोमेंट तुम्हाला एक ट्रॉफीचा हकदार म्हणून देईल. आजची रात्र यशस्वी करून देईल. टायमिंग प्रॉपर नाहीये. पाठीमागे लेग स्लिप मध्ये झेल टिपला जाईल. विकेटची गरज होती. मैदानामध्ये तिसराही मोरू आहे बोरखा टीमला आणि ती विकेट मिळते. खेळाडू बाद सिद्धार्थ ठाकूर बॅक टू द डगआउट. शक्ती मात्रे आहे जीवा भावाचा. मंगेश घरत उपसरपंच आहे बघा नावाचा. यू ही नहीं मिलती मंजिल. राई को एक जुनून सा उठाना पड़ता है. पूछा कैसा बनाया आसियाना. चिड़िया ने कहा 3 का 3 का उठाना पड़ता है. प्रत्येक खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन, एक एक रन्स, एक एक विकेट्स, एक एक डॉट बॉल हे फार महत्वाचे असतात. म्हणून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांना आपण संपूर्ण क्रिकेट विश्व देवता मानतो, अगदी क्रिकेटचे भगवान सर सचिन रमेश तेंडुलकर सर म्हणतात ईच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. प्रत्येक रन ही महत्वाची असते आणि त्याला महत्व तुम्ही दिलं पाहिजे. भले बॅट मधून तुम्ही रन करा किंवा गोलंदाजीतून रन वाचवा, महत्वाचं असतं. यश जोशीचा फटका. एक्सरन कव्हर ड्राइव्ह बट फील्डर डाऊन द बॉल. विकेटची पतन. आणखी एक दे धक्का. धक्का क्रमांक 2. माझी सरपंच शक्ती मात्रे आहे जीवा भावाचा. मंगेश घरत उपसरपंच आहे बघा नावाचा. मैत्री मिलीन स्पोर्ट धाकटी क्रिकेट संघाची. मैत्री मिलीन स्पोर्ट चर्चा धाकटी जुईची. आता जाईल तिथला चर्चा शक्ती दादा मात्रेची. आता जाईल तिथला चर्चा आमच्या मंगेश घरत. क्या बात है. लाखात एक आयोजन. अगदी कांचनदादा संकल्पना आम्ही ज्या पद्धतीने बघितली, सध्या तुम्ही या शार्पीज बघतो समोर ज्या पद्धतीने ही खूप चांगली संकल्पना. 10x20 LED स्क्रीन समोर आणि जे टावर बघतो ज्यामध्ये बॅनर्स जे पाहुण्यांचे त्यांना जे फ्रेमिंग करण्यात आलंय खूप क्लास वाटतं. तिथे बघल्यानंतर प्रत्येक पाहुणा, प्रत्येक मान्यवर त्यांचे बॅनर पाहिल्यानंतर खुश होईल. इतकं चांगलं नीटनेटकं दैदीप्यमान सोहळा. क्रिकेटचा रणसंग्राम आज अगदी आपण बघतो. ग्रुप ग्रामपंचायत विंधने प्रीमियर लीग आणि धाकटी सुयम गावामध्ये पर्व दुसरं आणि हा क्रिकेटचा दैदीप्यमान सोहळा रॉयल आयोजन मैदानामध्ये आपण बघतो. ऑन हॅट्रिक होते. पाठीमागे फिल्डर आहेत. रन घेण्याचा मानस दाखवलेला नाही. यश जोशी सर्वस्व समर्पण करत असताना आपल्यामध्ये ठासून भरलेली गुणकौशल्य, क्रिकेटचे धडे सध्या गिरवत असताना दिसलेत. 4 बॉल त्यांनी फेकले ज्यामध्ये 2 विकेट, 1 डॉट बॉल, 1 सिंगल. अप्रतिम गोलंदाजी सध्या साकारत असताना यश जोशी 41 धावांचं आव्हान कमी असलं म्हणून काय झालं, लो स्कोरिंगच्या मॅचेस हाय व्होल्टेज बनतात हे सांगत असताना पुन्हा एकदा रनवे मध्ये अडथळा. यश जोशी डोक्यामध्ये ही गोष्ट फिट आहे की रनवे मध्ये अडथळा आला की अनेक वेळा 99% बॉल खराब पडतात. त्यामुळे त्यांनी स्वतःला सावरलं. एक खराब बॉल पडण्यापेक्षा स्वतःला थांबवलेलं बरं. अगदी हा खराब बॉल पंचांनी सांगितला बीमर नो बॉल आणि तिथे हॉलीबॉल स्टाईलला चौकार अडवला गेला. परंतु 2 रन जरूर मिळतील या बॉलवर. 9+2
2 रन या बॉलवर आणि अपकमिंग बॉलचे फ्री हिट 3 रन एकंदरीत मागील बॉलवर आलेत फ्री हिटचा ही सुवर्ण संधी अगदी बघू शकता नो बॉल स्क्रीन देखील खूप चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी फ्री हिट ही सुवर्ण संधी सायकल एन कडे आदेश पाटील 2 बॉल मध्ये 2 रन त्यांनी केलेत धावसंख्येचे एकंदरीत टोटल स्क्रीनवर देखील तुम्हाला बघायला मिळतं 14 वर 2 खेळाडू गमावलेत वारसा संघर्षाचा आहे लढाई संघर्षाची आहे शेवटी अस्तित्वाचा प्रश्न आहे सर्वस्व पणाला लागलाय आणि जेव्हा सर्वस्व पणाला लागतं तेव्हा सर्वस्व समर्पण करावं लागतं हे सांगत असताना दोन्ही टीम गुड बॅटल यापेक्षा चांगली लढाई असू शकत नाही बक्षीस पात्र बनण्यासाठी चांगली लढाई समोर डाऊन द ग्राउंड खेळत व्ही शेप मध्ये पाठीमागे फिल्डर लॉंग ऑनला अंकेश या नावाची चर्चा झाली अगदी बघू शकता आदेश पाटीलचा भाऊ अंकेश पाटील जो बाउंड्री लाईन वर बघायला मिळाला आणि किती चौकार त्यांनी वाचवलाय त्यासोबत एकच रन मिळेल बॉलवर अगदी झाले 15 रोहित आलेत ऑन अ स्ट्राईक जबाबदार आहे रिस्पॉन्सिबिलिटी ऍज कॅप्टन म्हणून ऍज खेळाडू म्हणून या स्पर्धेमधील टॉपर खेळाडू म्हणून त्याचं महत्व फार मोठं आहे आणि त्यामुळे बघायचं आहे कशी भूमिका त्याचे वावरेल मैदानामध्ये कसं राहील हा त्याचा खेळ कारण हा मॅच इतका सोपा नाही वेगवान बॉल होता फटका फसलाय अंकेश डाऊन द बॉल अबायगा खेळ का असली मता ज्या खरा तर विकेटची चर्चा केली जात होती तो रोहित घरत बॅक टू द पवेलियन रूपगाम पंचायत प्रीमियर लीगा विंधनेची प्रीमियर लीगचा आयोजन केला दातीजुई संघाने आता जाईल तिथं चर्चा शक्ती दादा मात्रेची आता जाईल तिथं चर्चा आमच्या मंगेश घरतची आता जाईल तिथं चर्चा आमच्या सेलिब्रेशन मैदानामध्ये बघायला मिळाला अंकेश ना झेल नाही ही कॅच नाही ही मॅच टिपली असं म्हणण्यासाठी आता वावग ठरणार नाही म्हणून तर म्हटलं जातं ना कि न कोई संघर्ष न कोई तकलीफ तो क्या खाक मजा है जीने में बड़े बड़े तूफान यूं थम जाते हैं जब आग लगी हो सीने में मैदानामध्ये खेळण्यासाठी तो जज्बा पाहिजे तो जुनून पाहिजे कोणत्याही सिच्युएशन मध्ये तुम्ही खंबीर आहात हे सांगण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि ती सिद्ध करण्याची धमक तुमच्यामध्ये असेल तर कोणतंही आव्हान सेव्ह केलं जाऊ शकतं कोणतंही आव्हान पेलवलं जाऊ शकतं परंतु आता खरी लढाई आहे या दोन टीम मध्ये खरा खेळाचा असली मजा अगदी बनू शकतो मिलिंद स्मृती वॉरियर्स तिसाई मोरवाई 11 बोरखार 2 ओव्हर संपलेत रन फलकावर धावेत 15 18 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे एक फटका या सामन्याचं चित्र बदलेल परंतु बघायचं विकेटचे घेतले 3 इम्पॉर्टंट सुरुवातीचे पहिले ट्रम्प कार्ड 3 खेळाडू बाद केलेत अगदी बोरखार संघाला त्यामुळे वेग काही सांगत असताना मैदानामध्ये पहिल्या मॅच मध्ये हार पत्करावी लागली होती तिसाई मोरवाई बोरखा टीमला मिलिंद स्मृती वॉरियर्स कदाचित त्याच पराभवाची भावना आणि बदल्याची भावना मनामध्ये ठेवून असताना मैदानामध्ये संघर्ष सुरू आहे डिफेन्सिव्ह पद्धतीने दिशा दिल्या बॉल चाललाय खेळाडू आहेत शॉर्ट पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण एकच रन बनेल आता हेच करावं लागेल पार्टनरशिप महत्वाची राहील येणाऱ्या कालखंडामध्ये कारण चेंडू आणि धावांमधील जे अंतर आहे 17 बॉल मध्ये करायचे आहेत 25 धावा 17 बॉल 25 सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आतापर्यंत अगदी बघितलं आपण जवळपास पाहिलं तर 5 सामने आपण पाहिलेत एक सामना टाय झालेला नाहीये अंकेश पाटील वेगवान बॉलला उत्तर दिलाय काय फटका आहे क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा परंतु बघा फिल्डर पोहोचले मोठं डिस्टन्स कव्हर केला जवळपास 20 मीटरचं डिस्टन्स होतं आणि ते अवघ्या सेकंदामध्ये त्यांनी कंप्लीट केलं काही सेकंदामध्ये कंप्लीट केलं आणि चौकार तिथे वाचवला आणि 2 रन या बॉलवर काय टर्निंग पॉइंट आहेत या मॅच मध्ये जो झेल तिथे टिपला होता अंकेशनं अगदी रोहित घरचा तो टर्निंग पॉइंट राहिलाच परंतु सिद्धार्थचा जो अगदी बघितला रितेशला पकडलेला झेल आणि तदनंतर प्रतीकने केलेली मयूरची विकेटची कत्तल तर टर्निंग पॉइंट राहिलेत या सामन्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बिग ब्लास्ट अगदी मैदानामध्ये बघू शकता आणि क्रिकेटचा खरा रणसंग्राम सोडून दिला बॉलला पाहतच बसले बॉल कडे प्रचंड वेग होता अंकेशची ओळख आहे वेगावर स्वार होऊन गोलंदाजी काय बॅटल लढलं जात आहे काय मैदानामध्ये फाईट आहे हार मानायला कोणच तयार नाही आहे पहिल्या सत्रामध्ये जर तुम्ही ताकदीने गोलंदाजी केली तर आम्ही हे कच्चे दुवे नाहीयेत हे सांगत असणारा केलेली झाली गोलंदाजी आणि पंचाचं बोर्ड आकाशाकडे
विकेट किपर टिपला जाईल. विकेट नंबर 4. आणखी एक दे धक्का. आर पारची लढाई. धावसंख्येचा टोटल थांबलाय. ऑन बोर्डवर सद्यस्थितीमध्ये आहेत त्या 18 रन. 14 बॉल मध्ये पाहिजेत विजयासाठी 23. काय लढलाय तिसाई मरोई 11 बोरखार संघ असं वाटतंय. मैदानातील संपूर्ण अभ्यास करून मैदानामध्ये उतरलाय. मैदान गाजवण्याची क्षमता त्यांनी राखण्यासाठी आता मैदानामध्ये आलाय. ऋग्वेद म्हात्रे. जितना बड़ा संघर्ष होगा मैदानामध्ये उतनी बड़ी तकलीफ होगी. हा फटका थोडासा सॉफ्ट डिसमिसल. अजून एक विकेट. ऋग्वेद मैदानामध्ये आले आणि ऋग्वेद मैदानामधून गेले. आणखी एक विकेट. डीजे मॅडी खूप चांगली साथ प्रेक्षकांना पर्वणी ठरली. मॅडीचे अगदी ऑपरेटिंग भरपूर गीत त्याने वाजवली. परंतु बघा अंतिम लढत कशी असायला हवी इथपर्यंत येण्यासाठी, बक्षीस पात्र बनण्यासाठी, सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी किती कडा संघर्ष करावा लागतो, किती एकमेकांना पाणी पाजावं लागतं, किती मैदानामध्ये लढावं लागतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सामना. लास्ट मॅच लास्ट इनिंग ठरवतील कोण जाणार सुपर 4 मध्ये. पाहिजे 13 बॉल मध्ये 23. आणखीन एक वेगवान बॉल. टाळ्यांचा कर्कश आवाज बघा मिळतोय. आज बोरखारकर खुश झालेत. अंकेश पाटीलला त्याने निवडलं 2 ओव्हर फेकण्यासाठी. त्याने 2 ओव्हर मध्ये रन खर्च केल्या 13 आणि विकेट घेतल्या 2. त्यामुळे त्याची 2 षटकं महत्वाची राहिली. येणारे वाईट साठी रिव्ह्यू अंपायर्स रिव्ह्यू चेक केलं जाईल. वाईट साठी पंचाने रेफर केले. परंतु बघायचं आहे अंतिम बॉलचा डिसिजन आपण पेंडिंग ठेवूया. महत्वपूर्ण टप्प्यामध्ये डिसिजन पेंडिंग. पंच ऑनफिल्ड डिसिजन व्हाईट बॉल. कारण बॉलला रिलीज ऑफ द डिलिव्हरी झाल्यानंतर अगदी कम्प्लिटली लाईन मध्ये, त्यामुळे लाईनच पंचांना क्लिअर होत नाहीये. व्हाईट बॉल दर्शवल्या पंचांनी. एक बॉल अजूनही बाकी आहे या ओव्हरचा. तिसऱ्या षटकाचा रन फलकावर 19 रन. शेवटचा बॉल आणि अगदी आता लाईन आतमध्ये घेतली आणि फेकला. अंतिम बॉलवर देखील जेवढी मनगटामध्ये ताकद होती तेवढी झोकून दिली अंकेशला आणि आला डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 18 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना अगदी बघू शकतो मैदानामध्ये मिलिंद स्मृती वॉरियर्स फक्त आणि फक्त करू शकला 18 बॉल मध्ये 19 रन. त्यामुळे शेवटचे 12 बॉल विचारसाठी पाहिजे 22. डीजे ठोक. मॅडी चला प्लीज थोडस स्पीडअप करा. 12 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 22 धावांची. 12-22. हौसले के तरकश में वो तीर जिंदा रख, हार कर भी जीतने की उम्मीद जिंदा रख. मागील काही ज्या गोष्टी घडल्यात म्हणतात ना, ज्या गोष्टी घडून गेल्या त्या तुम्ही आम्ही कोणच बदलू शकत नाही. कारण आयुष्याच्या वाटेवर पुन्हा एकदा इथे वन्स मोर नाही.
त्यामुळे ज्या गोष्टी घडलेत त्या सोडून द्याव्या लागतात. नव्यानं सुरुवात करायची असते. आता पाहिजे 12 मध्ये 22 असं चित्र बघा. हे 2 षटकं 10 मिनिटांमध्ये संपली पाहिजेत या आयोजकांनी सांगितलंय. हे लक्षात घ्या. त्यामुळे लगेचच तुम्ही मैच शुरू करा. जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफें होगी और जितनी बड़ी तकलीफें होगी उतनी बड़ी कामयाबी होगी. 12 मध्ये पाहिजे 22. कोण कोणाला परास्त करणार, कोण सुपर 4 मध्ये पोहोचणार, सामना संपलेला नाहीये. अनेक वेळा असं म्हटलं जातं की शतरंजच्या खेळामध्ये तुमचा एक प्यादा तुमचं नशीब बदलवू शकतो. खेळाचा प्रयत्न केला दीपेश घरत. ताकदीनं गोलंदाजी करावी लागेल कॅप्टनला. कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट म्हणून कामगिरी निभावावी लागेल. वजीर काय काय करू शकतो हे त्यांना दाखवू द्यावं लागेल या मॅच मध्ये. आणि पहिला डॉट बॉल फेक आहे. 11 बॉल 22 धावांची गरज. सामना अजून ऑन. स्लोअर वन केला, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि फील्डर डाऊन द बॉल. अनबिलिव्हेबल कॅच. खेळाडू बाद. लढत आहे मैदानामध्ये. दीपेश गरज सद्यस्थितीमध्ये आपण बघू शकता. जो जी ओतत असताना गोलंदाजीतून अगदी चेंडू आणि धावांमध्ये अंतर आता उर्वरित राहिल्या. 10 मध्ये पाहिजेत 22 धावा. अगदी थोड्या दिवसा अगोदर सोशल मीडियावर आपण बघितलं असेल बऱ्याच गोष्टी. अमिताभ बच्चनचा तो एक ट्विटर आणि एक पोस्ट बरेच काही सांगून गेले. आता वेळ झाले निघून जाण्याची. अमिताभ बच्चनच्या 58व्या वर्षामध्ये अगदी वयाच्या त्यांच्या डोक्यावर कर्ज होतं 90 करोड रुपयाचं. आणि आज 82 वर्षामध्ये 3500चे मालक. परंतु मैदानामध्ये दीपेश का वेगळ्या मोड मध्ये आणखीन एक विकेट. क्लीन बॉल. मैदानामध्ये सुरू असताना दीपेश करत मागे 2 बॉल मध्ये 2 विकेट मिळालेत. चेंडू आणि धावांमधील अंतर 9 बॉल आणि 22 धावांची गरज. सामना अजूनही बाकी आहे. विकेट जरूर गमावलेत, परंतु असं म्हटलं जातं ना की हा एक वाक्य बरेच काही सांगून जातं. कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आपके जैसा. जे इतरांना शक्य झालं नाही ते तुम्ही शक्य करून दाखवा. कारण अशक्य गोष्टी शक्य करण्यामध्ये ती मजा आहे. ती अगदी सहज सोप्या गोष्टीमध्ये नाही. ऑन अ हॅट्रिक होते. बॉल ग्राउंडेड झाले. थांबवलं बॉल. गुड फिल्डिंग. अंकुर मैदानामध्ये आलेत. 9व्या क्रमांकाचे खेळाडू अंकुर मोकल. 1 रन आलेत. त्यांना साथ देतील मैदानामध्ये सुशांत जे 7व्या क्रमांकावर आले होते. 8 बॉल 21 धावांची गरज. थरार क्रिकेटचा हा क्रिकेटचा रणसंग्राम. आता मैदानामध्ये आतापर्यंत शांत वातावरण होतं. त्या वातावरणात गरमाट निर्माण झाले. हृदयाची धडकन आता थोडी तेज झालेत. स्पंदन बरेच काही या मॅच मध्ये बोलतायत. आणखीन एक चांगला बॉल. दीपेश खरत गोलंदाजीची शैली, गोलंदाजीतून दमखम, गोलंदाजीतून बॉलिंग नाही तर अक्षरशः जीव ओततायत. अक्षरशः बॉल फेकत नाही तर मैदानामध्ये आगीचे गोले फेकतायत. अशाच पद्धतीची गोलंदाजी. आणखीन एक चांगला बॉल. काय बॉलिंग केलं दीपेश गरत. कॅप्टन आपल्या टीमचा वजीर कामी आला. या महत्वपूर्ण ओव्हर मध्ये फक्त रन खर्च केले 1, विकेट घेतल्या 2. त्यामुळे या मॅच वर थोडस पारड जड झालंय. तिसाई मरुआई 11 बोरखर संघाचा. परंतु अंतिमचे 6 चेंडू विजयासाठी धावा पाहिजेत 21.
6 बॉल 21 मध्ये नटराज चषक नावाची स्पर्धा सुरू आहे. सामना झाला होता आरसीसी पेठ बामणडोंगरी, तिथे 6 मध्ये 21 पाहिजे होता बामणडोंगरीला, धावा चेस झाल्या होत्या. त्याच रात्रीमध्ये बोनकडे बामणडोंगरी 6 मध्ये 21 पाहिजे होत्या, तिथे बामणडोंगरी संघाने 21 चेस केल्या होत्या. त्यामुळे क्रिकेट खेळामध्ये या गोष्टी बनू शकतात. सामना अजूनही संपलेला नाही आहे, षटकारांना डील करावे लागेल. 5 बॉल 20 धावांची गरज आहे. कोण मारणार बाजी या सामन्यामध्ये, किती थरार आहे या मॅच मध्ये. फटका समोर खेळ, ड्रॉफी ड्राईव्ह बॉल चाललाय डीप मध्ये, लॉंग फिल्डर आहेत. सिंगल बनेल, फरक पडणार नाही. सिंगल बनेल, दबाव वाढेल. आता चेंडू आणि धावांमध्ये अंतर. 4 बॉल 19 धावांची गरज. सफर कल भी था, सफर आज भी जारी है. माना कुछ उम्मीदें टूटी है, लेकिन कुछ ख्वाहिशें अभी भी बाकी है. परंतु हा बॉल सोडून दिलाय. पंच हे सांगतात की तुमच्या स्लॉट मध्ये बॉल घेऊन गेलाय. आणि आणखीन एक महत्वपूर्ण चेंडू, डॉट बॉल. तीन बॉल 19 पाहिजे होता. बॉल हवेमध्ये, सामन्यामध्ये अजून एक ट्विस्ट. अब बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. कुठे ठेवला होता अंकुर मोकलला, हा प्रश्न आता प्रेक्षक विचारतायत. 2 बॉल 13. जर 2 बॉल मध्ये 2 षटकार आले तर सामना होईल सुपर ओव्हर, सामना होईल टाय. त्यामुळे बघायचं आहे अंकुर मोकल वाचवतील का, की मैदानातील तिसाई मरुआई संघ हा बॉल निर्णय काय. ताकद चोकावून देण्याच्या प्रयत्नामध्ये टायमिंग विसरला आणि एक बॉल चांगला फेकायचा होता, तो बॉल आला डॉट. त्यामुळे आता वर्चस्व बघा मिळते या सामन्यावर. बदल्याची भावना मनामध्ये ठेवली आणि म्हणतात ना, एक तुटलेलं हृदय बरंच काही विध्वंस आणू शकतो. आणि पहिल्या सामन्यामध्ये हृदय तुटलं होतं आणि त्या पराभवाचा वचपा काढला आणि क्वालिफाय करतोय तिसाई मरुआई बोरखार डीजे ठोक. क्या बात है, खांद्यावर घेतलंय, अक्षरशः बघू शकता अंकेश पाटीलला खांद्यावर घेतलंय. चला दम येतो दीपेशला खांद्यावर घ्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच